नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत चिनकटे स्वागत करतो नवीन एका विशेष व्हिडिओमध्ये। सो मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती कमेंट्स येत होती की अनिकेत जे बंगल्यावरती जे स्वामींचं मठ आहे तर त्याचा व्हिडिओ तू बनवून दाखव। पण ॲक्च्युली खूप कारणांमुळे आपण तो व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो आणि आज त्याला ॲक्च्युली मुहूर्त मिळालं आहे, त्यामुळे आपण आज इथे आलेलो आहोत। ओके, तर माझ्यासोबत बघताय ते इकडच्या बाजूला रुपयात आहे, तर तो माझ्यासोबत आलेला आहे इकडे, आणि रोहित आणि दुसरा एक दादा आहे। तर आम्ही असे 4 जण आलो आहोत, बाकीचे खाली आहेत। ओके, तर इकडचा तुम्ही जो नजारा बघताय ना, तर तो नजारा एक नंबर असा अवेसम नजारा आहे। इकडच्या मागच्या बाजूला तुम्ही बघा, खूप अशी धम्माल येणार आहे इकडे, आणि आतमध्ये तुम्हाला मी स्वामींचं दर्शनसुद्धा घडून देणार आहे। ओके, या मठाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन असेल तीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता कुठेही टाईम वेस्ट न करता आपण आता आतमध्ये जाऊयात, आणि जे आतमधले काही जे सिनेमॅटिक शॉट असतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। मित्रांनो, आता मी कशेडी बंगल्याच्या इथे खाली स्टॉपवरती उभा आहे। म्हणजे हा इकडचा तुम्ही हायवे बघताय तर हा मुंबई गोवा नॅशनल हायवे। ओके, तर मी आता तिथे उभा आहे, आणि इकडच्या मागच्या बाजूला बघताय ना तुम्ही, तर इकडे तुम्हाला म्हणजे मठाचं इकडून सुद्धा तुम्हाला दर्शन मिळेल। ओके, आणि आपल्याला जाण्यासाठी तिथून रोड आहे। ओके, तर आपण तिथून आता आतमध्ये जाणार आहोत डायरेक्टली मठामध्ये। ओके, तर इथून भरणा नाका म्हणजे खेड, ओके, तर ते 24 किलोमीटर आहे इकडच्या मागच्या बाजूला बघा। ओके, तर आता आपण जाणार आहोत डायरेक्टली मठामध्ये। वरती बघा इकडच्या बाजूला मित्रांनो, तुम्ही इकडे समोर आल्यावरती तुम्हाला असं एक मंदिर लागेल, दत्तगुरूंचं मंदिर आहे इकडच्या बाजूला बघा तुम्ही, असं छोटंसंच मंदिर आहे। ओके, आणि त्याच्या एक्झॅक्ट इकडच्या लेफ्ट साईडला बघितलं तर इकडे स्वामींचं मठ आहे। ओके, तर आपण आता तिकडे आतमध्ये जाणार आहोत। ओके मित्रांनो, तर फायनली आपण आता मठाच्या इथे आलो आहोत। तर मागच्या बाजूला बघताय तर इकडे हा मठ आहे, कशेडी मठ म्हणून याला ओळखलं जातं। ओके, तर आमच्या गावापासून हे मठ आहे तर ते 8 किलोमीटरच्या अंतरावर होते, आणि पोलादपूर इकडून 13 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर होते, आणि इकडे बघितलं तर इकडे हे खेड आहे, तर ते खेड इथून 26 किलोमीटर आहे। ओके, तर आता इकडे त्यांचा उपक्रम आहे की म्हणजे आता इथे भक्तांना राहण्यासाठी सोय व्हावी, त्यासाठी त्यांचा तर इथे उपक्रम चालू आहे। तर ते आता मला वाटतं 1-2 वर्षामध्ये होऊन जाईल। ओके ना, तर त्यांचा ते इथे चालू आहे। तर आता बघूया 2-3 वर्षामध्ये आपल्याला इथे किती डेव्हलप होतं इथे, त्याच्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहोत। मित्रांनो, इकडे तुम्ही समोर बघताय तर तिकडे ते कशेडी बंगला आहे। ओके, एक्झॅक्ट माझ्या हाताच्या समोर बघा, मी जरा झूम करून तुम्हाला दाखवतो। ओके, तर इकडे हे कशेडी बंगला आहे, आणि इकडून हा सरळ रोड आहे घाटामधला बघा। एका बाजूला पूर्ण दरी आहे, आणि एका बाजूला मध्येच रोड आहे, आणि वरती डोंगर आहे। ओके, आणि इकडे समोर बघताय तर इकडे हा यू आकाराचा टर्न आहे इकडच्या बाजूला बघा। आता तो समोर ट्रक दिसतो ना, तो पूर्ण यू आकारामध्ये फिरून येणार आहे, असा तिथे टर्न आहे। इकडच्या खालच्या बाजूला गाड्या बघा, आणि या समोरचा जो परिसर बघताय ना, वाव, सह्याद्री माउंटन आहे इकडे समोर बघा।
मित्रांनो इकडे श्री स्वामी समर्थ मठाचे काही प्रतिनिधी आहेत. ओके, तर ते आपल्याला काहीतरी 2 शब्द सांगणार आहेत, ते तुम्ही आता ऐका. नमस्कार, मी समीर प्रकाश मोरे या मठाचा सेवेकरी म्हणून काम बघतो. या मठाचं नाव श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर. गेली 5 वर्ष मी ते सेवेकरी म्हणून काम बघत आहे. या मठाची सुरुवात म्हणजे बांधकामाची सुरुवात 1996ला सुरू झाली. त्यावेळेस भाऊ मयेकर, कृष्णा पाटील यांनी जागा मठाला, कृष्णा पाटील, पुन्हा एकदा उल्लेख व्यवस्थित करतो, कृष्णा पाटील यांनी मठासाठी जागा बक्षीस म्हणून 114 गुंठे दिली. आणि श्री भाऊ मयेकर संस्थापक हे अध्यक्ष यांनी हे भव्य दिव्य असं मठ मनात आणून बांधायचं ठरवलेलं. ही एवढी माहिती आहे तेवढीच सगळी देतो तुम्हाला. त्याच्यानंतर राम रावते, सामंत काका, त्याच्यानंतर लाड काका, सुर्वे साहेब, श्रीनिवास सुर्वे, वसंत सामंत, सुभाष लाड, आता असलेले संजय मोरे, प्रशांत तुळसकर आणि शेलार काका हे या मठाचे विश्वस्त आहेत. 2009ला या मठाचं काम पूर्ण झालं. 2003मध्ये मूर्ती बनवण्याचा एक मठामध्ये भाऊ मयेकरांच्या मनामध्ये आला आणि मग त्यांनी स्वामींची मूर्ती बनवण्यासाठी दादर मठामध्ये आपल्या घरी जे असलेल्या पंचधातूची मूर्ती बनवायची आहे. त्यामुळे जे काय तुमच्याकडे सोनं, नाणं, चांदी, ॲल्युमिनियम, ब्रान्स वगैरे जे काय असेल ते तुम्ही दादर मठावर जमा करा असं आव्हान केलेलं. ते सगळं जमा झाल्याच्या नंतर स्वामींची अशी ही मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती, महाराष्ट्रामधली पद्मासनामधली पहिली अशी मूर्ती बनवण्यात आली. 2009ला मठाचं काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर या मठामध्ये डोंगर अगदी सह्याद्रीच्या अगदी उंच टेकडीवर वसलेला असल्यामुळे मठाचं विशेष एक आकर्षण बिंदू बनलेलं आहे. आणि मुंबई गोवा हायवेवर कशेडी बंगला या ठिकाणी हे स्वामींचं मठ आहे. साधारण खेड शहरापासून 26 किलोमीटर आणि कोल्हापूर टुवर्ड्स रायगड गोवा साईड जाण्यासाठी 13 किलोमीटर असं या मध्यभागी असं स्वामींचं मस्त भव्य दिव्य असं मंदिर बसलेलं आहे. मठामध्ये 4 मोठे कार्यक्रम होतात: दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकट दिन, स्वामी पुण्यतिथी. साधारण या कार्यक्रमाला हजारो भक्तभाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात. त्या दिवशी स्वामींचा भंडारा सकाळी दुपारी महाआरती तसंच रात्री महाआरती दोन्ही वेळेला छानपैकी भंडारा होतो. असे 4 कार्यक्रम मोठ्या उत्साहाने इथे साजरे केले जातात. अनेक सारे सेलिब्रिटी या मठाला व्हिजिट करत असतात, विशेष करून मकरंद अनासपुरे, त्याच्यानंतर संजय कापरे, मला एवढं सगळ्यांची नावं असं सेलिब्रिटींची माहिती नाहीत. त्याच्यानंतर विशेष करून आपल्या कोकणातले सर्व असे पदाधिकारी जे मोठ्या आमदारपासून मंत्रीपासून जेवढे झाले, खेडचे नगराध्यक्ष साहेब वगैरे ह्या मठाला माहिती देत असतात आणि मदतीचा सुद्धा हात पुढे करत असतात. आणि या दर गुरुवारी मठाकडून दुपारी 1:30 वाजता व रात्री 8:30 वाजता दर गुरुवारी महाप्रसाद असतो. सर्व भाविक, गुरुवारी खूप सारी गर्दी असते. त्याच्यानंतर शनिवार रविवार ह्या दिवशी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जी कोकणातली माणसं किंवा कोकण पर्यटक कोकणामध्ये येतात ते आवर्जून कशेडीतल्या मठाला व्हिजिट करत असतात, दर्शन घेतात स्वामींचं. त्यांना इथे एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन एनर्जी मिळते आणि इथे आल्यावर त्यांना तो समाधान मिळतो. कशेडी स्वामी मठाच्या आजूबाजूला जी जागा मठाची आहे त्या मठामध्ये आपण छोटंसं असं एक भक्तनिवास, छोटंसं गार्डन, म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना किंवा हे सगळं बघण्यासाठी शहरामध्ये जावं लागतं. शेतकरी वर्ग आहे, आजूबाजूचा जो स्थानिक वर्ग आहे, आजूबाजूची मुलं आहेत शाळेत जाणारी, त्या लोकांना जे झालं त्यांच्यासाठी छोटंसं गार्डन आणि डोंगराळ भाग असल्यामुळे इथे काजू आणि आंब्याची झाडं चांगली होतात. तर ह्या जागेचं सुशोभी करण्यासाठी मी सर्व स्वामी भक्तांना, आमचे विश्वस्त स्वामी समर्थ उपासक मंडळाचे सगळे विश्वस्तांकडून एक आव्हान करतो की ज्या स्वामी भक्तांना या सगळ्यासाठी देणगीचा हात किंवा मदतीचा हात जर पुढे करायचा असेल तर नक्कीच कशेडी श्री स्वामी समर्थ मठामध्ये येऊन देणगी स्वरूपात आम्हाला मदतीचा हात देऊन उपकृत करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.